भारताच्या तेल आयातीवर अमेरिकेचं नियंत्रण आहे का? आणि अमेरिका भारतावर दबाव का टाकते आहे? सामान्य माणसाला हा विषय दूरचा वाटू शकतो, पण खरं सांगायचं झालं तर आपण पेट्रोल पंपावर भरत असलेलं इंधन, त्याचे दर आणि जगातील राजकारण हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे. भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा तेल वापरणारा देश आहे. आपल्या देशाला लागणारं जवळपास 85% कच्चं तेल हे परदेशातनं आयात करावं लागतं. त्यामुळे तेलाच्या बाजारात जगात कुठेही हालचाल झाली की त्याचा थेट परिणाम भारतावर होतो. पूर्वी भारत मुख्यतः मध्यपूर्वेतील देशांकडनं तेल घेत होता, जसं की सौदी अरेबिया असेल, इराक असेल आणि युएई. पण गेल्या काही वर्षात भारताने आपल्या धोरणात बदल केलाय आणि रशियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी सुरू केली आहे. यामागचं कारण म्हणजे रशिया युक्रेन युद्ध. 2022 मध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिका आणि युरोपियन देशांनी रशियावर मोठे आर्थिक निर्बंध लादले. पश्चिमी देशांनी रशियाकडून तेल खरेदी जवळपास थांबवली. पण रशियाला आपलं तेल विकायचंच होतं, त्यामुळे त्यांनी काही देशांना स्वस्त दरात तेल देण्यास सुरुवात केली. इथे भारताने संधी ओळखली. भारताने स्पष्ट सांगितलं की देशासाठी स्वस्त तेल मिळत असेल तर ते खरेदी करणं हेच आपल्या अर्थव्यवस्थेसाठी योग्य आहे. त्यामुळे भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी सुरू केली. काही काळात तर भारताच्या एकूण तेल आयातीत रशियाचा वाटा 30 ते 40% पोहोचला. पण यामुळेच अमेरिका थोडीशी अस्वस्थ झाली. कारण अमेरिकेचा उद्देश असा होता की रशियावर आर्थिक दबाव टाकून त्यांची युद्ध करण्याची क्षमता कमी करायची. जर मोठे देश रशियन तेल खरेदी करत राहिले तर त्या निर्बंधांचा परिणाम कमी होतो. म्हणूनच अमेरिका वेळोवेळी भारताला सांगते की रशियन तेल खरेदी करताना काळजी घ्या. पण अमेरिकेने भारताला तेल खरेदी संदर्भात सल्ले का द्यावेत? हाच मोठा प्रश्न आहे आणि याच गोष्टीचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात. गेल्या काही महिन्यांमध्ये रशियाकडून होणारी कच्च्या तेलाची आयात थांबवावी यासाठी अमेरिकेने भारतावर दबाव आणला होता. मात्र आता अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट म्हणाले की भारतीय रिफायनरींना मर्यादित कालावधीसाठी रशियाकडून कच्च्या तेलाची आयात करण्यासाठी त्यांचा देश परवानगी देईल. शुक्रवारी म्हणजे 6 मार्चलाच फॉक्स बिझनेसला त्यांनी एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीत बेसेंट म्हणाले की भारतीयांनी खूप चांगलं काम केलंय. आम्ही त्यांना निर्बंध घातलेल्या रशियाच्या कच्च्या तेलाची आयात बंद करण्यास सांगितलं होतं आणि त्यांनी तसं केलं सुद्धा. ते म्हणालेत की ते याऐवजी अमेरिकेकडून कच्च्या तेलाची आयात करणार होते. मात्र जगभरातील कच्च्या तेलाच्या तात्पुरत्या तुटवड्याला कमी करण्यासाठी आम्ही त्यांना रशियाकडूनच कच्चे तेल आयात करण्यास सांगितले आहे, किंबहुना परवानगी दिली आहे. आम्ही रशियाच्या कच्च्या तेलावर लावण्यात आलेले दुसरे निर्बंध देखील हटवू शकतो. त्याच दिवशी एक्स या सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये बेसेंट म्हणालेत की सागरी मार्गाने होणाऱ्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात अडथळा आल्यामुळे भारतीय रिफायनरींना 30 दिवसांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे रशियाच्या सरकारला फार आर्थिक फायदा होणार नाही. ऑगस्ट 2025 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50% टॅरिफ लावलं होतं. हा जगभरातील देशांवर लावण्यात आलेल्या सर्वाधिक टॅरिफ पैकी एक होता. यामध्ये भारतावर रशियाकडून कच्च्या तेलाची आयात केल्यामुळे लावण्यात आलेल्या 25% अतिरिक्त टॅरिफचा देखील समावेश होता. त्यावेळी ट्रम्प सरकारचा असाही युक्तिवाद होता की रशियाकडून कच्च्या तेलाची आयात करून भारत युक्रेन युद्धात रशियाची आर्थिक मदत करत आहे. अमेरिकेने टॅरिफ लावल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून भारतानं कच्च्या तेलासाठी रशियाकडून तेल खरेदी करणं कमी केलं. आता प्रश्न असा आहे की अमेरिका का ठरवते आपण म्हणजेच भारतीयांनी कोणाकडून तेल खरेदी करायचं? तर याचं उत्तर राहुल गांधींनी दिलं आहे. आता त्याबद्दल न बोललेलंच बरं, कारण ते कनेक्शन थेट अडाणीपर्यंत चाललं आहे. असो, विषय भरकटतोय आपला. विषय आहे तेल खरेदी. तर यानंतर फेब्रुवारीच्या सुरुवातीला जेव्हा भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापार कराराच्या मसुद्यावर सहमती झाली, तेव्हा ट्रम्प सरकारनं रेसिप्रोकल टॅरिफ कमी करून 18% केलं होतं. तसंच अतिरिक्त 25% टॅरिफ देखील काढून टाकलं होतं. भारत पूर्वी रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत नव्हता. जानेवारी 2022 मध्ये भारताच्या कच्च्या तेल आयातीत रशियाचा वाटा फक्त 1.8% होता. मात्र युक्रेन युद्धानंतर स्वस्त दरामुळे भारताने रशियन तेलाची आयात मोठ्या प्रमाणावर वाढवली आणि जुलै 2024 पर्यंत हा वाटा 44.6% पर्यंत पोहोचला. दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका पोस्टमध्ये नरेंद्र मोदी यांनी रशियाकडून तेल आयात कमी करून अमेरिकेकडून जास्त तेल घेण्यास सहमती दर्शवल्याचा दावा केला होता. मात्र भारताचे जे परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री आहेत, त्यांनी हा दावा फेटाळून स्पष्ट केला आहे की भारत आपल्या राष्ट्रीय हित लक्षात घेऊनच तेल आयातीचे निर्णय घेतो. अलीकडच्या आकडेवारीनुसार डिसेंबर 2025 पासून भारताने रशियावरील तेल
अवलंबित्व कमी करण्यास सुरुवात केली. नोव्हेंबर 2025 मध्ये रशियन तेलाचा वाटा 35% होता, जो डिसेंबरमध्ये 24.9% आलाय. पुढे जानेवारीमध्ये 2026 मध्ये आणखीन कमी होऊन 20.6% पर्यंत झालाय आणि ऑगस्ट 2022 नंतर हे सर्वात कमी प्रमाण मानलं जातं. जानेवारी 2026 नंतरची आकडेवारी सध्या माझ्याकडे उपलब्ध नाही. पण भारतीय रिफायनरीनी रशियाकडून कच्च्या तेलाची आयात कमी केल्यानंतर सौदी अरेबिया आणि UAE कडून होणारी आयात वाढली आहे. जानेवारी 2026 मध्ये भारताच्या कच्च्या तेल आयातीत सौदी अरेबियाचा वाटा 17% झाला, जो एका वर्षापूर्वी 12% होता. तर UAEचा वाटा 7.3% वरून वाढून तो 9.3% झाला. दरम्यान स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद झाल्यामुळे तेल पुरवठ्यावर परिणाम झाला. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पनी रशियन तेल खरेदी करण्यास परवानगी दिली आहे. त्यामध्ये आपला भारत देश देखील आहे. बरं, यावर काही तज्ज्ञांनी एक्सवर एक पोस्ट लिहित आपलं म्हणणं मांडलंय. त्यांनी म्हटलंय की भूराजकीय तज्ज्ञ आहेत ब्रह्मा चेलानी यांनी भारताच्या ऊर्जा आयात धोरणावर स्पष्ट प्रश्न उपस्थित केले आहेत. एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की अमेरिकेच्या दबावामुळे भारताचं ऊर्जा आयात धोरण शांतपणे बदललं जात आहे. त्यांच्या मते जर भारत पूर्णपणे स्वतंत्र असता तर रशियाकडून तेल आयात करण्यासाठी अमेरिकेकडून 30 दिवसांची परवानगी घेण्याची गरज का पडली नसती. आणि ते पुढे म्हणतात की ही सूट स्वीकारून मोदी सरकार प्रत्यक्षात अमेरिका भारत व्यापार कराराच्या नव्या मर्यादा मान्य करत आहे का. एकूणच काय तर भारताला भविष्यात ऊर्जा क्षेत्रात पूर्णपणे मजबूत आणि स्वतंत्र होणं गरजेचं आहे. आजच्या घडीला भारत एक वेगळ्या भूमिकेत आहे. एकीकडे अमेरिका हा भारताचा महत्वाचा भागीदार देश आहे, तर दुसरीकडे रशिया सोबत देखील भारताचे जुने आणि मजबूत संबंध आहेत. म्हणूनच भारत सध्या दोन्ही बाजूंमध्ये संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. पण हे संतुलन करता करता भारत अमेरिकेसमोर झुकतोय का असा प्रश्न पडतोय. मग आता पुढे काय होणार. भारत रशियन तेल खरेदी सुरू ठेवेल का, अमेरिका आणखीन दबाव टाकेल का, आणि सर्वात महत्वाचं याचा पेट्रोल डिझेलच्या किमतींवर काय परिणाम होईल. हे सर्व प्रश्न येत्या काळात अधिक महत्वाचे ठरणार आहेत. तुम्हाला काय वाटतं, भारताने स्वस्त तेल खरेदी करणं योग्य आहे की अमेरिकेच्या दबावापुढे झुकणं. तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.